झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे। अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली, तर या मालिकेतील पारू आणि आदित्य या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे। पारू आणि आदित्य व्यतिरिक्त या मालिकेतील अहिल्यादेवी या भूमिकेने देखील प्रेक्षकांची मन जिंकली आहे। अहिल्यादेवी या पात्राचं मालिकेत महत्त्वाचं स्थान असलेलं पाहायला मिळत आहे। सर्वाधिक वजनदार अशी भूमिका या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची आहे। अहिल्यादेवी किर्लोस्कर बोलतील तो शेवटचा शब्द असतो। त्यांच्या शब्दाबाहेर कोणतीच गोष्ट होत नसल्याने अहिल्यादेवी यांची मुख्य अशी भूमिका मालिकेत दाखविण्यात आली आहे। पारू या मालिकेत अहिल्यादेवी ही भूमिका अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारत आहेत। करारी नजर, कठोर स्वभाव, एकचाली देहबोली ही अहिल्यादेवी यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। मुग्धा कर्णिक यांनी अहिल्यादेवी या पात्रातून प्रेक्षकांच्या मनात यशस्वी अशी छाप उमटवली आहे। तर मालिकेचं चित्रीकरण सध्या सातारा येथे सुरू आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी सातारा येथे राहत आहेत। चित्रीकरणाच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढत ही कलाकार मंडळी त्यांच्या घरी येत असतात। अशातच मालिकेतील अहिल्यादेवी म्हणजेच अभिनेत्री मुग्धा कर्णिक सुद्धा वेळात वेळ काढून मुंबईत आल्या आहेत। मुग्धा कर्णिक या मुंबईच्या असून मुंबईत येऊन त्या मुंबई नगरीत फिरताना दिसत आहेत। शिवाय मुंबईत येऊन आमरसवरही अभिनेत्रीने ताव मारला आहे। तर उशिरापर्यंत अभिनेत्री बाईकवरून फिरत सुट्ट्यांचा आनंद लुटत असताना पाहायला मिळत आहे। जीवाची मुंबई असं खास कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका।